यानंतर बघूया मुंबईतली पुढची ब्रेकिंग बातमी। मुंबईमध्ये काँग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। 70 पेक्षा जास्त उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे। मुंबईमध्ये काँग्रेसची वंचित सोबत आघाडी आहे। उमेदवार जाहीर करून काँग्रेसने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आपण बघतोय की 70 पेक्षा जास्त उमेदवारांची काँग्रेसने यादी जाहीर केली आहे। कुणाकुणाला संधी मिळाली, काय सांगाल याबद्दल? ज्यामध्ये 70 जणांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामध्ये काही सध्याचे नगरसेवक असलेले पाहायला मिळतात। त्यामध्ये अशरफ आझमी आहेत, त्यांच्या घरातील आणखी एक व्यक्ती आहे। त्याचबरोबर इतर काही नगरसेवक आहेत जे काँग्रेसमध्ये सिटिंग नगरसेवक होते, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर अनेक नावं जी आहेत ती नवीन असलेली पाहायला मिळतात, कारण काँग्रेस यावेळी स्वबळावर लढते, परंतु स्वतः वंचितला सोबत घेऊन लढते। त्यामुळं 62 जागा, जवळपास 61 जागा वंचितला दिल्यानंतर उर्वरित सर्व जागांवर खास करून काँग्रेस एक लढताना पाहायला मिळते। त्यामुळे अनेक ठिकाणी नवीन चेहरे हे काँग्रेसने दिलेलं पाहायला मिळतात। आतापर्यंत 70 जणांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सर्व मुंबईतल्या सर्व विभागातले काही लोक जे आहेत ते पाहायला मिळतात। खास करून शिवाजीनगर, मानपूरमध्ये सर्व जागा ही काँग्रेस लढत असलेले पाहायला मिळते। त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील, मालाडमध्ये देखील सर्व जागा हे काँग्रेस लढताना पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच एकूण 70 जागा या सध्या तरी जाहीर करण्यात आलेल्या आहेत। उर्वरित जागा या थोड्या वेळामध्ये किंवा कदाचित आज रात्री उशिरापर्यंत जाहीर होऊ शकतात। अगदी धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय की काँग्रेसने 70 पेक्षा जास्त उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। यामध्ये काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी काँग्रेसने मुंबईत दिली आहे। आपण बघतोय काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। आपण बघतोय वॉर्ड क्रमांक भाजपची उमेदवारी आज यादी जाहीर झाली, त्यानंतर आता काँग्रेसची यादी जाहीर झालेली आहे। 70 पेक्षा अधिक उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे।